नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तविश्व बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिका आयुक्तांनी नव्या पार्क स्टेडियमची केली प्रत्यक्ष पाहणी. स्टेडियम खेळाडू आणि नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर खुले करण्याच्या दिल्या सूचना. शहर काँग्रेसने केले राज्यपालांच्या बेताल वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन. कोश्यारी चले जाओ म्हणत भाजपने माफी मागण्याची केली मागणी. महापालिकेने अतिक्रमणावर फिरवला जेसीबी. लष्कर भागातील पत्र्याचे घर केले जमीनदोस्त. पीडित परिवाराने पालिका प्रशासनासह तक्रारदाराविरोधात केली टीका. महापालिका आयुक्तांनी नव्या पार्क स्टेडियमची प्रत्यक्ष पाहणी करत लवकरच हे स्टेडियम खेळाडू आणि नागरिकांच्या सेवेसाठी खुले होईल असे सांगितले. महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली उगले यांनी आज मंगळवारी स्मार्ट सिटी योजनेतून विकसित करण्यात आलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमची प्रत्यक्ष पाहणी केली. चांगल्या पद्धतीने कामे पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम 9,59,00,000 रुपये खर्चून करण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पार्क स्टेडियमचे स्पॉट इन्स्पेक्शन केले. यावेळेस त्यांनी पार्क स्टेडियम मधील मैदान, क्रिकेटचे पिच, परिसरातील इतर सोयी सुविधा व स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी मुर्तूज शहापुरे, माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ आदींसह अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. बाहेरील विद्युत डीपी परिसरात कचरा व अस्वच्छता दिसून आल्याने तातडीने या ठिकाणी नेटक्या पद्धतीने स्वच्छतेची कामे करून घेण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. उर्वरित कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या आवश्यक त्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मोठे स्टेडियम आहे. त्या कामाचे मंगळवारी स्पॉट इन्स्पेक्शन केले. अनेक कामे झाली आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच हे स्टेडियम खेळाडू व नागरिकांच्या सेवेसाठी खुले होईल. स्वच्छतेसंदर्भातही सूचना दिल्या आहेत. जागांची टंचाई आहे, मात्र मोठ्या स्पर्धा होतील त्यावेळेस उपलब्ध जागेमधून पार्किंगची व्यवस्था केली जाईल. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे मैदान व पिच करण्यात आले आहे. क्रिकेट खेळातील जाणकार लोक इथे येतील, त्यांनाही या स्टेडियमची माहिती होईल. मोठ्या स्पर्धा या ठिकाणी होतील असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळेस सांगितले. महापालिकेच्या झोन क्रमांक 7 मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार लष्कर भागातील कच्चे बांधकाम असलेले घर जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याचे दिसून आले. यावेळी पीडित नातेवाईकांनी महापालिका तसेच संबंधित तक्रारदारावर आरोप केले. महापालिकेच्या झोन क्रमांक 7च्या अखत्यारीमध्ये असणारे लष्कर भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेच्या झोन कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार लष्कर भागातील जुने कच्चे बांधकाम असलेले पत्र्याचे घर मंगळवारी सकाळी 12च्या दरम्यान पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये पाडण्यात आले. चालू करून पहिला फरशी काढ. पहिला फरशी काढ.
यावेळेस महापालिकेच्या अतिक्रमण विभागासह झोन कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान घर पडल्यानंतर पीडित नातेवाईकांनी आणि परिवाराने महापालिका प्रशासनावर तसेच संबंधित तक्रारदारावर आरोप करत सदर जागेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून केवळ 3 फूट अतिक्रमण झाले असताना संपूर्ण घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. आता आम्ही काय करायचे, आमचे कुटुंब रस्त्यावर आले, अशा व्यथा मांडत महापालिका प्रशासन संबंधित झोन अधिकारी आणि तक्रारदाराविरुद्ध पोलिसात फिर्याद देणार असल्याचे सांगितले. 4 बार आए थे कौन ऐसा करने हमना हमें केस डालते घर को भी बोले तो भी उन्होंने नहीं सुनने हमारा. शौकत पठान करने गए, जोन फुलारी करने गए, वो और कौन थे प्रधान पास गए, पास गए, मैडम पास गए, अकुले मैडम करने गए और वो जॉन फुलर मैडम अन्ना आकुलर मैडम क्या बोले? अकुलर मैडम क्या बोले, हम फोन लगाए थे, उन्होंने क्या बोले 2 दिन रुको हम स्टे लेते बोले. ठीक है बोले उन्होंने. ठीक लेने के बाद भी हमारे को आपको तराश कर रहा था उन्हें, तराश कर रहा था. घर गिरा के नहीं हमको बुला के लेगा था बुलडोजर को. मैं ये करता वो करता, वो सब पैसे खिला के लेकर आया था उन्हें. 3 फुट अगर भारतीय जगह हम गिराने तैयार थे, फिर भी हम आपको तंग करता था उन्हें. वो कॉर्पोरेशन आके हमें घर गिरा के गए. अभी हम छोटे बच्चे, हम किधर जाना अभी बोलो साहब. छोटे बच्चे, 4 बच्चे हमारे भाई के, मेरे बच्चे हैं. अब बोला अभी का अन्य गरीब अन्य हुआ गरीब पर सरकारी मोजनी है बात करते. वो वसीम है, याकूब शेख है और शहनाज इम्तियाज शेख है. कौन लगते हैं तुम्हारे? ये हमारे शेजारी लगते हैं. शेजारी बड़े बाप की पोतर बहू है वो. शेजारी हमारे, वो आगे तंग करते हैं हमारे को, दमदाटी करते हैं. रहता मोदी में उन्हें मोदी में रहता वो वसीम याकूब शेख बोल के है, इम्तियाज शहनाज इम्तियाज शेख बोल के है. वो आके दमदाटी करते हैं हमारे को. हमारे पहचान है, वो गुंडे पहचान है, इसकी पहचाने करते वो. आपका मतलब है कि उन्होंने गिराने को गिराने की कोशिश बहुत करे सो हम सब वही बोले थे. पहले भी बात करी मैडम को, मैडम ने पहले सुने थे. ये जोशी सर बोल के आए, उन्हें सुने नहीं, आके बिल्डिंग चला शिरा शिरा आगे. उन्होंने बोले भी हमको उनसे मिल को आए थे, नको हाथ लगन करके आए तो कहीं नो आए तो घर तोड़े. घर में सामान था वो सब तोड़े. सामान नुकसान हुआ सामान का हमारे. मेरे छोकरे को मारे, 7-8 साटे मारे, मेरे को मारे. हाँ, इतना सब केस तू कैसा लिया इतनी बड़ी जगह बोल के. कौन? ये कोई भी नहीं बाहर के. इस्माइल है, वसीम है, शहनाज है, नरगिस है. हाँ, ये इतने जने. और उसके साथीदार जो गुंडे लेकर आया था ना, वो भी थे. वो नहीं मालूम, नाम मालूम नहीं मेरे को, उनके चेहरे नहीं मालूम पड़ते. फिर ये बात है भी हम क्या करें. और एक नोटिस भेजे, एक नोटिस भेजे तो हम गए. फिर अकुलर मैडम क्या करे, हमको बुलाई. मैं हमारा लड़का गए. फिर मोदी में पहले ये बात करके फिर हम वहाँ गए तो मैडम क्या बोले हमको, देखो मोदी घर तक हमारा कुछ नहीं. 10 बार जमात बटाए, जमात में भी झूठे बातें करे. ये छोकरा कौन है कि कहाँ रहता, किधर मालूम. ये कुत्ता ये तिकडे हमारे यूं दमदाटी को जा रहा है. ये कौन नहीं, सबके साथ रहता है. उन्हें जोरू के साथ भी है, सास के साथ भी है. उन्हें दमदाटी करता बोल. आया तो दमदाटी करे में छोरे को. कौन है वो? वसीम है, याकूब शेख. वसीम कौन है आपका? कौन है वो? हमारा नहीं लगता. दूर का रिश्तेदार है वो. हाँ, वो दमदाटी करता क्यों कर रहा है ऐसा? क्यों कर रहा है? ये उसकी जगह के बारे में ये जगह हमारी है. वैसा नहीं, ये हम जीते ना पूरा केस आपकी जिद इसके लिए कर रहा हूँ. जीते बोल को हमको मिला पूरा बोल के सब पूरा वापस है. हमें 5 खोजी में आते में 5-8 घर 3 फुट बाहर था. 3 फुट बाहर था. हम तोड़ने तैयार थे. तोड़ने तैयार के बाद उन्होंने आगे बुलडोजर से चढ़ाए. उन्होंने मोहलत देने 3 दिन की मोहलत दी हमारे को. दे के आगे तोड़ के गए उन्होंने. वो बोलते कि आपके 6 महीने पहले आके गए थे आपके पास. 6 महीने आगे गए थे. उनका तो स्टे ले गए ना, स्टे लिए थे. कोर्ट में दाखिल कर दिए. अभी कोर्ट में है आपका केस. कोर्ट में चालू है. न्याय प्रविष्ट है. हाँ, इसके बाद वर्षांकर वकील बात चालू है. यावेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तसेच महिला पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी लावण्यात आली होती. पहिल्याच दिवशी नूतन आयुक्तांनी धीरोदात्तपणे घेतलेल्या निर्णयामुळे संकट टळलं. सिटी बस अपघातातील नुकसान भरपाईसाठी आयुक्तांचे वाहन, कार्यालयातील साहित्य जप्ती तूर्त टळली आहे.
महापालिका नूतन आयुक्त पदाचा पदभार घेतल्याच्या काही क्षणातच शीतल तेली उगले यांच्यासमोर परिवहनचे संकट ओढावले होते. मात्र आयुक्तांनी धीरोदात्तपणे घेतलेल्या निर्णयामुळे सिटी बस अपघातातील मृताच्या नुकसान भरपाईसाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार जप्ती कारवाईसाठी आलेले पथक लेखी पत्र घेऊन महापालिकेतून परत फिरले. मात्र याची जोरदार चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू होती. निमित्त होते नुकसान भरपाई मिळण्यासाठी महापालिका आयुक्तांचे वाहन आणि कार्यालयातील साहित्य जप्तीचे. सोलापूर महापालिकेत नूतन आयुक्तांच्या स्वागतानंतर अधिकाऱ्यांच्या बैठकांची लगबग सुरू असतानाच दुपारी न्यायालयातील बेलिफांसह कर्मचाऱ्यांचे पथक महापालिकेत दाखल झाले. मृताचे वडील भाऊ आणि कुटुंबीय हे नुकसान भरपाई द्या अन्यथा जप्ती व्हावी अशी भूमिका घेतलेली. पण या गोंधळाला शांत करत नूतन आयुक्त शीतल तेली उगले यांनी बेलीफ आणि मृताच्या कुटुंबियांना समजावून सांगत धीर दिला. न्यायालयाच्या निर्देशानुसार आपली सर्व नुकसान भरपाई मिळून जाईल असे आश्वासन देऊन 15 दिवसांची मुदत घेऊन त्यांना पाठवून दिले. त्यामुळे जप्तीची ही कारवाई तूर्त टळली आहे. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती सध्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाने बिकट बनली आहे. अशातच परिवहन उपक्रमाच्या विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रशासन मोठ्या अडचणीत सापडले आहे. 8 सप्टेंबर 2013 रोजी रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी चौक येथे परिवहन उपक्रमाच्या सिटी बसच्या धडकेने 23 वर्षीय शिवलिंगय्या आनंदय्या हिरेमठ राहणार रामलाल चौक वारदचाळ सोलापूर या मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला होता. तो महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याबरोबरच कुटुंबकर्ता म्हणून एका ठिकाणी कामही करत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांसमोर आर्थिक संकट ओढावले होते. यामुळे त्रस्त झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सोलापूर न्यायालय आणि उच्च न्यायालयातील त्यांच्या बाजूने निकाल लागला होता. न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने मृताच्या कुटुंबियांना 8,58,000 रुपये द्यावेत असे आदेश केले होते. वारंवार परिवहन उपक्रमाच्या मागे लागूनही गेल्या 9 वर्षात 1 रुपयाचीही भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे ते पुन्हा न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्याने न्यायालयाने पुन्हा आदेश दिले होते. यानंतरही भरपाई मिळत नसल्याने नुकतेच महापालिका आयुक्तांचे वाहन आणि इतर साहित्य जप्तीचे निर्देश मोटर अपघात दावे प्राधिकरणाचे न्यायाधीश M.A. भोसले यांनी दिले होते. यानुसार जप्तीसाठी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले होते. या प्रकरणी तक्रारदाराच्या वतीने ॲडव्होकेट लक्ष्मण मारेडकर यांनी काम पाहिले. कोश्यारी चले जाओ म्हणत सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची केलेली वक्तव्ये निंदनीय आणि संतापजनक आहेत. या दोघांचा निषेध करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली पांजरापोळ चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवी साखळी करून निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. का पत्ता कड़वा है चलो कोश्यारी चलो कोश्यारी चलो उभा सगळे उभा. यावेळी निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळेस बोलताना प्रकाश वाले यांनी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून बसून सतत अपमान करतात. भाजपचेच बगलबच्चे असलेले भाजपचे भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. सत्तेची गुर्मी चढलेल्या राज्यपाल कोश्यारी व भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना भाजपच्या नेत्यांशी करण्याचे पाप केले आहे. या अगोदरही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.
उठ-सूट सतत बाष्फळ बडबड करणारे भाजपाचे नेते निषेध करत नाहीत, सगळे बिळात लपून बसले आहेत. छत्रपतींचा अपमान भाजपला मान्य आहे का? या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला असून महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही. अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा. तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही अकलेचे तारे तोडले आहेत. त्याबद्दल भाजपने जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस प्रकाश वाले यांनी दिला. मागील एका कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय कोश्यारी साहेब, जे आमचे महाराष्ट्राचे दैवत आहे, आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे, ज्याचे आम्ही मावळे आहेत, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द त्यांनी वापरण्यात आले. ठीक आहे, कोश्यारी राज्यपाल आहेत, नेहमी चुका करतात. गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या सर्व महात्मा लोकांना त्यांनी नावं ठेवले आहेत. महात्मा सावित्रीबाई फुलेंना सुद्धा त्यांनी नावं ठेवलेले आहेत. काही त्यांचं एक प्रकारचं वागणं एक विचित्र आहे. मला असं वाटतं की कोश्यारी हे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपाल म्हणून आलेले आहेत. राजपाल म्हणजे सर्वांना घेऊन जाणारा माणूस राजपाल असतो. सर्व पक्षाला सांभाळणारा राजपाल असतो. एक मोठ्या राष्ट्राचा, आपल्या राष्ट्राचा तो प्रमुख आहे. असं असताना सुद्धा त्यांनी वागणूक कुठल्याही वेगळ्या पक्षाला देत नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचंच काम करतो. अशा कोश्याऱ्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि तसेच ज्यांना महाराष्ट्राबद्दल माहिती आहे, आपले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सन्माननीय हिमांशू, त्यांनी तर कहर केले. त्यांना सर्व माहिती असताना सुद्धा असे हे केले, जे भारतीय जनता पार्टी आपल्या सन्मानाने वाकून देते, चांगला पक्ष असे म्हणतो, त्याचे हे प्रवक्ते असे जर नालायकपणाने करत असेल तर त्यांना महाराष्ट्रातील जनता जोड्याने मारायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या दोघांचा सुद्धा मी अखिल सोलापूर काँग्रेसतर्फे त्यांचा निषेध व्यक्त करतो. ह्या दोघांनी जे महाराजांबद्दल अपशब्द बोललेले आहेत, तसे निषेध म्हणून आम्ही पांढरापूर चौकामध्ये महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साखळी पद्धतीने त्यांना संरक्षण, जेणेकरून कुठलाही नालायक माणूस त्यांना बोलू नये, हीच आमची एक इच्छा होती की सोलापूरचे आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वजण इथे येऊन एक मानवी साखळी तयार करून महाराजांचं रक्षण करायचं काम आम्ही केलेलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उदय चाकोते, देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, उत्तर समन्वयक सुनील रसाळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, युवक प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, मध्य अध्यक्ष वाहिद विजापुरे, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकी बंडला, पशुपती माशाळ, प्रवीण वाले, संजय गायकवाड, अनिल मस्के, सायमन गट्टू, कोंडनताई काकडे, बसवराज म्हेत्रे, प्रमिला तुपलावंडे, अंजली मंगोडेकर, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, सुनील सारंगी, जीवक इंगळे, नूर अहमद नालवार, रमेश कोळी, राहुल बोळकोटे, चक्रपाणी गज्जाव, सुमन जाधव, विवेक इंगळे, शाहू सलगर, सुनील भटकर, चंद्रकांत टिक्के, वसिष्ठ सोनकांबळे, शोभा बोबे, बसंती साळुंखे, नागनाथ छावणे, श्रीकांत दासरी यांच्यासह शिवसैनिक, नागरिक सहभागी झाले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या रोजगार मेळाव्यात सोलापूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक नीरज कुमार डोहरे यांच्या हस्ते 42 जणांना विभागीय रेल्वे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. रोजगार मेळावा 2022 मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान केले. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये एकूण 10 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान रोजगार मेळावा सुरू केला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार याप्रसंगी पंतप्रधान 71 नव्या नियुक्तींना नियुक्तीपत्रे दिली गेली. इसके बाद हमारे लोगों जो बहुत ही मैकेनिकल टेक्नीशियन नेक्स्ट इज महेंद्र कुमार सैनी,
इसके बाद हमारे आगे बढ़ते हैं, ये बहुत बड़ा मौका है आप लोग के जीवन का। नेक्स्ट इज मिस्टर मोहित, प्लीज। नेक्स्ट इज विवेक कुमार जी आ जाए। नेक्स्ट इज रंजन कुमार। जोरदार ताली के साथ ये जो है जी इलेक्ट्रिकल ज्वाइन कर रहे हैं एज अटेंडेंट, बहुत बहुत शुभकामनाएं इनको। नेक्स्ट इज फील ऑल्सो जी इलेक्ट्रिकल जो आज शी इज गोइंग टू ज्वाइन इंडियन रेलवे सोलापुर डिवीजन। नेक्स्ट इज शंकर। रोजगार मेळाव्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले। नमस्कार। रोजगार मेले में जुड़े मेरे युवा साथियों, आप सबको बहुत बहुत बधाई। आज देश में 45 शहरों में 71,000 से ज्यादा युवाओं को नियुक्ति पत्र दिए जा रहे हैं। यानी आज एक साथ हजारों घरों में खुशहाली के नए दौर की शुरुआत हुई। पिछले महीने आज के ही दिन धनतेरस पर केंद्र सरकार की तरफ से 75,000 नौजवानों को नियुक्ति पत्र बांटे गए थे। अब आज का ये विशाल रोजगार मेला दिखाता है कि सरकार किस तरह गवर्नमेंट जॉब देने के लिए मिशन मोड में काम कर रही है। साथियों, पिछले महीने जब रोजगार मेले की शुरुआत हुई थी तो मैंने एक और बात कही थी। मैंने कहा था कि विभिन्न केंद्र शासित प्रदेश। त्यानंतर सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार डोहरे यांच्या हस्ते 42 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले। उमेदवारांना संबोधित करत नीरज कुमार डोहरे यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करताना रेल्वेसाठी कठोर आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला। यावेळेस वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण यांनी रेल्वेच्या संरक्षेविषयी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी.पी. भगत, वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वित्त प्रबंधक विवेक होके, वरिष्ठ विभागीय सिग्नल एवं टेलिकॉम अभियंता राहुल गौंड, विभागीय यांत्रिक अभियंता संजय साळवे, कार्मिक अधिकारी शेख मस्तान आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरीक्षक सचिन बनसोडे, महावीर निमाणी, प्रणव पावडे, अजय सावंत, अक्षय गर्दने, नागेश नवले, संजीव कुमार यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय कार्मिक अधिकारी रमेश अय्यर यांनी केले। सुनील नगर येथील महात्मा विद्या मंदिर इथं 5 दिवसीय क्रीडा सप्ताहास प्रारंभ झाला असून या सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले। एमआयडीसी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोमनाथ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व महात्मा विद्या मंदिर या संकुलात 5 दिवसीय क्रीडा सप्ताहास मंगळवारपासून प्रारंभ झाला। दरम्यान या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक संदीप शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वळसंगे, संस्था अध्यक्ष शंकर चौगुले, संस्था सचिवा सौ शारदा चौगुले, मुख्याध्यापक शहाजी नीळ, मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल पेटवून क्रीडा सप्ताहाचे मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले। जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणातील अभ्यास आणि त्याबरोबरच मैदानी खेळाचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे।
त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती मिळण्याबरोबरच मानसिक क्षमताही सुधारण्यास मदत होते. यासाठी लहान वयापासूनच मुलांनी मैदानी खेळाबरोबरच सांघिक खेळात रस दाखवून करिअर करायला सुरुवात करावी. यासाठी पालकांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले. क्रीडा प्रकाराचं जीवनातलं महत्व थोडक्यात सांगतो. जसं शिक्षण घेत असताना अभ्यास आणि पुस्तकं जितकी महत्वाची आहेत त्याच्या बरोबरीने तितकंच महत्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे खेळ. खेळ आणि अभ्यास या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. जर आपला सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर खेळ आपल्या जीवनातला महत्वाचा घटक आहे. खेळ आपल्याला सांघिक महत्व पटवून देतात. अभ्यास करताना तुम्ही एकत्र करत असाल, आपापला करत असाल, परीक्षा सगळेजण आपापली देतात का सगळेजण लिहून देतात? आपापली देतात. खेळ मात्र खेळताना सगळ्यांनी मिळून खेळायचं. या ठिकाणी जो सांघिक गुण आहे किंवा एकत्र भविष्यात जाऊन काम करताना जो गुण महत्वाचा सांघिक कर्तव्य पार पडताना जो गरजेचा असतो तो खेळाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. तर या खेळाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास व्हावा. या जे तुमचे 5 दिवसाचा मी सप्ताह बघितला त्या पूर्ण सप्ताहामध्ये पूर्ण जोमाने सर्वांनी खेळामध्ये भाग घ्यायचा आहे आणि आपापल्या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त करायचं. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असून याचाच एक भाग म्हणून क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडेमधून सुद्धा नावलौकिक मिळवता येतो. या क्रीडा सप्ताहाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांच्या माध्यमातून शाळा करत असल्याचे मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी सांगितले. प्रत्येक मुलाला आनंदाचं उदाहरण येत आहे. कारण काय तर अभ्यासाव्यतिरिक्त इथं आपल्याला काय करायला मिळणार आहे? खेळायला मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? मग खेळ म्हटलं की सगळ्यांचा आवडीचा विषय असतो आणि त्यामुळं मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये हे क्रीडा हे महत्वाचं स्थान आहे. आणि यामुळं आपल्या शाळेमध्ये दरवर्षी आपण क्रीडा सप्ताहाचं आयोजन करतो. हा 5 दिवसाचा सप्ताह आहे. यामध्ये मुलांचे सांघिक आणि वैयक्तिक खेळ सुद्धा घेतले जाणार आहेत. तिथं मुलांना सांघिक वृत्तीने कसं आपण विजय मिळवायचे किंवा एक खिलाडी वृत्ती असते आणि त्यातून मुलांना खेळाचं महत्व कळतंय, एकीचं जिद्दीचं आणि यातून विजय कसा मिळवायचा. आणि विजय मिळाला सगळ्यांनाच विजय मिळणार आहे का? नाही. तर विजय मिळण्यासाठी सुद्धा कुणीतरी भाग घेऊन हरावं लागतं आणि हारलं म्हणून नाराज व्हायचं नाहीये. तर पुढच्या वेळेस आपण जास्त मेहनत करून, जास्त कष्ट घेऊन, जास्त सराव करून आपल्याला बक्षीस मिळवायचे आहे. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता खटकाळे यांनी केले तर आभार अजिंक्य सर्जेराव पाटील यांनी मानले. जैन सिनियर सिटीजन ऑर्गनायझेशनच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या चक्री उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. सोलापूर होडगी विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी जैन सिनियर सिटीझन ऑर्गनायझेशनच्या वतीने आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. सोलापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापुरातून विमानसेवा सुरू होणे अत्यावश्यक आहे. आपण सर्वजण मिळून यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे, असे डॉक्टर सरिता कोठाडिया यांनी सांगितले. जैन सिनियर सिटीजन संस्था जी आहे सोलापूरची त्याची मी अध्यक्ष आहे आणि आमचे अनेक कार्यकारिणी सदस्य इथे आम्ही जमलेलो आहोत की सोलापूर नागरी विमानसेवा सुरू व्हावी सोलापूरला आणि सर्वांगाने सोलापूरचा विकास व्हावा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोलापूर
अग्रेसर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण काही गोष्टींमुळे विमानसेवा नसते, वैद्यकीय क्षेत्र सुद्धा आता आम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहोत. पण बऱ्याच वेळा पेशंट अत्यवस्थ असतो, त्याला आम्हाला कुठे मोठ्या शहरामध्ये सर्जरीला वगैरे नेता येत नाही, किंवा आमच्याकडे सुद्धा वेल कनेक्टेड नसल्यामुळं आम्ही सुद्धा इथे एक स्पीकर सुद्धा यायला नको म्हणतात. कारण तुमच्याकडे आम्ही यायचं कसं, कारण त्यांना वेळ नसतो, तेव्हा सुविधा नाही आहे विमानाची. आणि आता केतनताई म्हणलं तसं त्यांना आम्ही काय सिद्धेश्वरनी सोलापूरला या म्हणायचं, ही आपल्यालाच गोष्ट चांगली वाटत नाही. आणि अवयवदानाचा जो मुख्य भाग आहे तो सुद्धा ह्याच्यामुळं सुलभ होईल असं मला वाटतं, की जे अवयवदानाची आज गरज आहे सगळ्यांना, ब्रेन डेड असेल तर त्याचे अवयव आपल्याला त्वरित शिफ्ट करावे लागतात. तर त्यासाठी सुद्धा विमानसेवा त्वरित सुरू व्हावी, म्हणजे सर्वांगीण विकास सोलापूरचा व्हावा ही आमची मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. मॅडम नाव आपलं? डॉक्टर सरिता कोठाडिया, जैनस्को अध्यक्ष सोलापूर. यावेळी डॉक्टर सरिता कोठाडिया, अजित कुमार, जयकुमार शहा, नंदकुमार बाबूराव इंगळे, राजकुमार कोठाडिया, गौतम चंदू संचेती आदींची उपस्थिती होती. नमामि चंद्रभागा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नदीकाठच्या 120 गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नमामि चंद्रभागा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नदीकाठच्या 120 गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. भीमा नदी स्वच्छ ठेवा असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. पंचायत समिती मोहोळच्या वतीने घाटुळे मंगल कार्यालय येथे ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जलजीवन मिशन अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सीईओ स्वामी बोलत होते. या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी आनंद कुमार मिरगणे, बालविकास प्रकल्पाधिकारी किरण सूर्यवंशी, बांधकामचे उपअभियंता दळवी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, घनकचरा सल्लागार मुकुंद आकुडे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, चंद्रभागेचे पावित्र्य टिकवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भीमा, नीरा, सीना व माण या 4 प्रमुख नदीकाठची गावे आराखड्यात घेण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी सार्वजनिक शौचालय देखील देण्यात येणार आहे. यासाठी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करा. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी 70% निधी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधून देण्यात येत आहे, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखा, जनावरे धुवू नका, कपडे, भांडी, वाहने धुवू नका, जुने कपडे, प्लास्टिक, कचरा नदीत टाकू नका, नदीसाठी उघड्यावर शौचविधी करू नका, असेही आवाहन दिलीप स्वामी यांनी केले. जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक येतात. चंद्रभागाचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घेतात. जुन्या घाटाचे पुनर्जीवन करा, वृक्षारोपण करा, परिसरात प्लास्टिक संकलन करा, नदीत सांडपाणी जाणार नाही या दृष्टीने आराखडे तयार करा, असे आवाहन सीईओ स्वामी यांनी केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करा. ज्या कुटुंबांना अद्याप शौचालयाचा लाभ देण्यात आला नाही त्या कुटुंबाकडे शौचालय होण्यासाठी कुटुंबांची नावे द्या. लोकसंख्येनुसार गावात कृती आराखडा तयार करा. सेप्टिक टँकमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यासाठी शोषखड्डा घेणे आवश्यक आहे, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. सामूहिक खत खड्डे, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक यांचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना देऊन या सर्व बाबी ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत घ्या. अभियान प्रभावीपणे राबवा, असेही आवाहन शेळकंदे यांनी केले. भीमा नदीच्या आजूबाजूला 1-2 किलोमीटरच्या परिघामध्ये आहे. तर त्या सर्व गावामधला जो काही सांडपाणी आहे, घनकचरा आहे, जो वाया जाणारा, तो सगळा वाहून नदीत जातो आणि तो चंद्रभागेमध्ये तसाच वाहत जातो. म्हणजे मी पहिल्या टप्प्यामध्ये पंढरपूरच्या जवळ असणारे गावं घेतलेत, कारण बाहेरून येणारे भाविक चंद्रभागेचं पाणी तोंडात घेतात तीर्थ म्हणून. आणि आपण काय करतो तर जनावरं धुतो, धुणे धुतो, भांडी धुतो, सगळे सकाळी सकाळी शौचालय जातात. जे जगभरातलं महत्वाचं तीर्थक्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर त्याचं पावित्र्य राखणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून आता पंढरपूरच्या परिसरातल्या सगळ्या भीमा नदीकाठच्या गावामध्ये आम्ही चंद्रभागा अभियान राबवतोय, नमामि चंद्रभागा अभियान राबवतोय. करता येईल ते करा. आणि त्यासाठी तुमचा काही प्रस्ताव असेल तर आम्ही स्वच्छ भारत मिशन मध्ये निश्चितपणे तुम्हाला आम्ही करून देऊ.
त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक गावाने स्वच्छ भारत मिशनमध्ये चंद्रभागा शुद्धीकरणासाठी आणि तुमच्या गावामध्ये असलेली कुठली नदी असेल त्या नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी जे जे तुम्हाला तुमच्या आयडियाज असतील, तुमच्या काही संकल्पना असतील, तुमच्या काही सूचना असतील तर ते आमच्या स्वच्छ भारत मिशनकडे द्या. प्राधान्याने हे कामं कसं होतील, कारण हे स्वच्छ भारत मिशनचे जर कामं आपल्या गावामध्ये प्रभावी झाले तर आपल्या गावातली रोगराई फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये औषधोपचाराचा खर्च कमी होणार आहे. त्याच्यामध्ये एक आणखी भावनिक विषय असा आहे की आपल्या जिल्ह्यातून जी भीमा नदी वाहते चंद्रभागा, ते चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम सुद्धा आपण हाती घेतलंय आणि पंढरपूरच्या परिसरामध्ये आपण अनेक गावामध्ये कार्यक्रम घेतले, मिटिंग घेतलेत. परंतु आता मी जिल्हाभरातले कित्येक दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हा स्वच्छतेशी संबंधित कार्यक्रम आहे. जिथं स्वच्छता आहे तिथं आरोग्य आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचे ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. ह्यासाठीच म्हणायचं, जिथं हात फिरला जातं, जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी राहते. जसं घरासाठी आहे तसंच गावासाठी सुद्धा आहे. आणि गावामध्ये शोषखड्डे घेणं, शौचालय बांधणं. आता परवाच आपण जागतिक शौचालय दिन साजरा केला. आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शौचालयाचं बांधकाम झालं असलं तरी आणखी खूप ठिकाणी शौचालय बांधकाम होणं गरजेचं आहे. आणि मग त्या माध्यमातून आपलं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर स्वच्छ भारतचं जे काही आराखडे आहेत, स्वच्छ भारत मिशनचे जे काम आहेत, याच्यासाठी सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी आग्रही राहायला पाहिजे. शेतकऱ्यांची शेतजमिनीमधून उजनी कालव्यासाठी जमीन संपादन करून शेतकऱ्याला योग्य तो मोबदला न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले. शेतजमीन संपादन करून घेताना एकरी या हिशोबाने दर लावून खरेदी केली. वास्तविक पाहता सदर जमीन ही 1992 साली हद्दवाढ झाली आहे. परंतु उजनी कालव्याच्या अधिकाऱ्याने प्रतापनगर व देगाव, सोरेगाव येथील शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणा व भोळेपणाचा गैरफायदा उचलून हेक्टरीप्रमाणे दर पकडून सदर शेतजमिनीचे संपादन केले. त्यामुळे प्रतापनगर, देगाव येथील शेतकऱ्यांची फसवणूक करून सदर शेतजमीन संपादन केली. परंतु काही शेतकऱ्यांनी शेतजमिनी दिल्या नव्हत्या. त्यांना चौरस फुटाप्रमाणे रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हालाही चौरस फुटाने रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी प्रतापनगर, देगाव येथील उजनी कालव्यासाठी जमीन संपादित झालेले सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावेळेस विठ्ठल राठोड, विमल राठोड, बसन्ना कोरे, इराप्पा कोरे, बेबीताई पवार, अशोक राठोड, शिवराज हक्के, रेखा टाकळीकर, हनुमंत जाधव, रशीद शेख, कमल जाधव, तोताबाई जाधव इत्यादी शेतकरी उपस्थित होते. शासनाने एक्वायर केलेला आहे. पण आता हे 2006ला जे जोड कालवा, देगाव जोड कालवा गेलेला आहे तो आम्हाला न विचारात घेता त्यांनी ती जागा एक्वायर करून तिथून भूसंपादन केलेलं आहे. परंतु त्यांनी आम्हाला न विचारता अचानकच JCB आणून कालवा खोदणे चालू केले. परत नंतर आम्हाला नोटीस दिली. पण कसं झालं, आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी काही बोलू शकलो नाही की कारण का ही शासनाची स्कीम आहे, आपण कशाला आडवं यावं म्हणून आम्ही त्यावेळेस 2007 साली आमची जे जमिनी गेलेले आहेत ते सगळे नियमबाह्य ॲक्वायर करण्यात आलेले आहे. आम्हाला याचा नॉलेज नाही, त्याचा गैरफायदा उचलण्यात आलेला आहे. आणि जे शहर हद्दीतले आमच्या जमिनी होते 1992ला जी हद्दवाढ झाली नियमाप्रमाणे त्यांनी आम्हाला मोबदला स्क्वेअर मीटरवर द्यायला पाहिजे, तर तसं केलं नाही आहे. आम्हाला हेक्टरीप्रमाणे मोबदला देऊन आम्हाला गप करण्यात आला. जे लोक अडवणूक केले, ज्यांनी सरळ जमिनी दिली नाही त्यांना मात्र स्क्वेअर मीटरवर मोबदला देण्यात आला आहे. आणि आतापर्यंत आम्हाला हे समजलंच नाही की स्क्वेअर मीटरवर पैसे मिळतात म्हणून. 2017 साली ह्यांनी जेव्हा मोबदला द्यायचं चालू केलं स्क्वेअर मीटरवर तेव्हा आम्हाला कळालं की शहर हद्दीतल्या जमिनीला स्क्वेअर मीटरवर मोबदला देण्याचा असा नियम आहे शासनाचा. तसा नियम पाळण्यात आला नाही आहे. नियमबाह्य काम झालेलं आहे सगळं. देगाव जोडकालवामध्ये प्रतापनगर, देगाव, सोरेगाव ही जमीन गेलेली आहे साहेब. आणि आमचं जमीन भूसंपादन 2004ला केलेलं आहे. आमचं 1992ला हद्दवाढ झालेलं आहे. आमचा हद्दवाढ एरिया आहे. आणि 2004पासून आम्हाला न विचारता त्यांनी काम सुरू केलेले आहे. तरी आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना आम्ही अडवणूक केलेली नाही. काही सरकारी काम चालू आहे म्हणून आम्ही त्यांना सरकारला, शासनाला सहकार्य केले. आणि सहकार्य केल्यामुळे आम्हाला 2007ला हेक्टरीप्रमाणे ग्रामीणच्या रेटने रक्कम दिलेली आहे. तरी जे लोक अडवणूक केलेली आहे, दडपशाही केलेली आहे, त्यांना चौरस मीटरने
2016ला 17ला 18ला अजूनही त्यांना चौरस मीटरप्रमाणे रक्कम मिळत आहे साहेब. तरी आम्हाला सर्वांना ज्या चौरस मीटरप्रमाणे जर रक्कम दिली तर बरीच आहे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आत्मदानाची इशारा देऊ. हीच आमची कळकळीची विनंती आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे काम करू देणार नाही. विठ्ठल चोखा राठोड, प्रतापनगर, तालुका उत्तर सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. आमचे देगाव कालवा आहे. देगावपासून प्रतापनगर सोरेगाव ह्या महानगरपालिकेच्या हद्दीत 2004ला आम्हाला ॲक्वायर केलेलं आहे. आम्हाला त्यावेळी 2007ला स्क्वेअर फुटाप्रमाणे न देता हेक्टरीप्रमाणे दिलेले आहेत. आणि जे शेतकरी आम्ही सगळ्यांनी शासनाचं काम असल्यामुळं कोणी अडवलं नाही. शासनाचं चांगलं काम होत असेल म्हणून आम्ही अडवलं नाही. परंतु शासनाने ज्या शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी आत्ता सध्या 2016ला त्यांना स्क्वेअर फुटाप्रमाणे त्यांना रक्कम दिलेली आहे. आम्ही अडवलं नाही म्हणून आमच्यावर अन्याय झालेला आहे. तरी ह्यासाठी आपण माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. माननीय कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिलेलं आहे. आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकोट हन्नूर रोडवरील चपळगाव गावच्या हद्दीतील हॉटेल रॉयल धाबा येथे छापा टाकत हॉटेल मालकासह 4 मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क ब2 विभागाचे दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे यांनी त्यांच्या पथकासह 14 नोव्हेंबर रोजी अक्कलकोट हन्नूर रोडवरील चपळगाव गावच्या हद्दीतील हॉटेल रॉयल धाबा येथे छापा टाकला असता हॉटेल मालक अबुजर मैनुद्दीन पटेल वय 53 व त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू पिण्याकरता बसलेले 4 मद्यपी ग्राहक नामे गौरीशंकर बसवणप्पा बळुर्गे वय 42, शिवशरण शिवपुत्र अचलेरे वय 36, संदीप राजेंद्र गजधाने वय 22 व सिद्धाराम बाबूराव वाले वय 32 सर्वजण राहणार चपळगाव तालुका अक्कलकोट यांना अटक करून ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 10 बाटल्या व 4 काचेचे ग्लास असा 1540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 अ ब व 84 नुसार गुन्हा दाखल करून तपास अधिकारी यांनी 15 नोव्हेंबर रोजी गुन्ह्याचे आरोपपत्र माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्कलकोट यांच्या न्यायालयात दाखल केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबरच्या आदेशान्वये हॉटेल मालकास 25,000 व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 याप्रमाणे 29,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण व विभागीय उपायुक्त पुणे अनिल चास्कर यांच्या आदेशान्वये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सुरेश झगडे, गणेश उंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर महिन्यापासून अवैधरित्या दारू पिण्याची व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या ढाबे व हॉटेल्सवर धडक मोहीम राबवली असून मागील 2 महिन्यात विभागाकडून 7 ढाब्यांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 43 आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून धाबा मालक, चालक व मद्यपी ग्राहकांना एकूण 2,58,000च्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लेखापाल रामेश्वर वाघमारे यांची कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी मुदखेड नगर परिषदेचे लेखापाल रामेश्वर वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल मुदखेड नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने रामेश्वर वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील विविध ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळेस संघटनेचे तालुका अध्यक्ष पिराजी जगताप, उपाध्यक्ष किशन बोकेफोड, सचिव मोहन कवळे, दिलीप पवार, अजीम सर, रमेश सावंत, गणेश वड्डे, अनंत कुलकर्णी, खिलारे सर, मिसबा सिद्दीकी, रमेश हातागळे, काशीनाथ हातागळे, संघरत्न चौंदत्ते यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांची एक महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रव्यापी संघटना आहे आणि जवळपास नगरपंचायत आणि नगर परिषदा अशा 300 नगरपालिकेमध्ये ही संघटना
कार्यरत आहे. काल राज्य कार्यकारिणीची जिल्हा अकोला येथे बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये एकमताने महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आणि या निवडीबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील माझे सर्व सहकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि संघटनेचे सर्व ज्येष्ठ नेते यांच्या माध्यमातून माझ्यावर जो या महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद कर्मचारी, नगरपंचायतचे आणि संवर्ग कर्मचाऱ्यांनी जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून या महाराष्ट्रामधल्या नगर परिषद, नगरपंचायत आणि संवर्ग कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चित सोडवण्याचा प्रयत्न मी यापुढे करेल आणि संघटनेला यशस्वीपणे पुढे नेईल. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाष्य करून आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून तालुका शिवसेना व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने 21 नोव्हेंबर 2022 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाष्य करून आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कार्यरत राहण्याचा काही अधिकार राहिला नसून केंद्र व राज्य सरकारने याची त्वरित दखल घेऊन त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर, शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, परमेश्वरराव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार, ॲडव्होकेट शिवाजी कदम, जवाजुद्दीन बरबडेकर, डॉक्टर फिरोज इनामदार, प्रमोद देशमुख, कामनगावकर, पप्पू बोलेवार, छावा संघटनेचे शंकर पाटील बोरगावकर, मुस्लिम लीगचे अकबरभाई, वहाब खान आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी व छावा संघटनेसह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आतापर्यंत जेव्हापासून या महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवलं तेव्हापासून महाराष्ट्राची सामाजिक समतोल बिघडण्याचं काम यांनी राज्यपालांनी केलेलं आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा इतर महाराष्ट्राचे किंवा देशाचे महापुरुष असो, त्यांची तुलना इतर सामान्य व्यक्तीशी करून भारताचं या ठिकाणी समाजाचं संतुलन बिघडण्याचं काम या ठिकाणी राज्यपालांनी केलेलं आहे. केंद्र सरकारनं आमच्या सर्व महाविकास आघाडीतर्फे विनंती आहे की अशा विकृत बुद्धीच्या या ठिकाणी राज्यपालांना परत बोलावावं आणि महाराष्ट्राचं या ठिकाणी संतुलन जे आहे, सलोखा जे आहे ते कायम ठेवण्यात यावा. कारण खरं तर राज्यपाल म्हणावं की नाही हा प्रश्न पडते. तरी पण महाराष्ट्राचे राज्यपाल जे की वारंवार प्रक्षोभक वक्तव्य करतात, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल सुद्धा अपशब्द वापरले. या अगोदर त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा अनुद्गार काढले होते. अशा ते कोणत्याही मोठ्या पदावर जरी असला तरी अशा भडव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकारनं अशा राज्यपालांना ताबडतोब माघारी बोलवावं, अन्यथा महाराष्ट्रभर हे आंदोलन सगळीकडे चालूच राहील. त्याचा मीठ खाऊन महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या कोश्यारीने आमच्या आराध्य दैवत असणाऱ्या संबंध भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढल्याबद्दल भोकर येथे सर्व शिवप्रेमी छावा संघटना, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, सर्व पक्षाच्या वतीने या कोश्यारीच्या इथं आम्ही ऐकाने निषेध करून त्याच्या दहन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सलगरा दिवटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर अंतर्गत मंगळवार दिनांक 22 रोजी घेण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शिबिरात 11 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराअंतर्गत मंगळवार दिनांक 22 रोजी घेण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शिबिरात 11 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जून 2022 ते आजपर्यंत 87 लाभार्थ्यांवर यशस्वीरित्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी सलगरा दिवटी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश वाघमारे, डॉक्टर अविनाश गायकवाड, आरोग्य सहाय्यक सतीश कोळगे, आरोग्य सेविका श्रीमती रेणके, श्रीमती मंजू सुरवसे, श्रीमती बाई भोसले, श्रीमती भालेराव, श्रीमती अंधारे यांनी परिश्रम घेतले. 22 नोव्हेंबर रोजी जागतिक वारसा सप्ताह निमित्त नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. त्याचबरोबर 21 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची व जिल्हा परिषद प्रशाला मुलींची या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवले. महाराष्ट्र पुरातत्व विभाग व युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने नळदुर्ग येथील प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्यात दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जात आहे. 22 नोव्हेंबर रोजी युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांनी केलेल्या विनंतीला मान देत नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानात शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, प्राध्यापक पांडुरंग पोळे, तानाजी जाधव, उत्तम बनसगोळे, संतोष पुदाले, भगवंत सुरवसे, शिवाजी नाईक, शोएब काझी, नेताजी महाबोले, अमर भाळे यांच्यासह कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी, जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी, हाजी शेख, उमेर शेख, समीर काझी, प्रदीप गायकवाड, अमीर फुलारी, खालिद काझी, फातिमा कुरेशी यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचबरोबर 21 नोव्हेंबर रोजी जागतिक वारसा सप्ताहानिमित्त येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची व जिल्हा परिषद प्रशाला मुलींची या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवले. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नळदुर्ग शहर पत्रकार संघटना व जिल्हा परिषद प्रशाला मुलांची व मुलींची यांचे युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी आभार मानले. आणि युनिटी मल्टीकॉम कंपनीच्या वतीनं मी या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो. दिनांक 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार जागतिक वारसा सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करतोय. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या भुईकोट किल्ल्यामध्ये गेल्या 19 तारखेपासून दररोज वेगवेगळ्या मरा कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना शाखा जिंतूर मार्फत व ग्रामपंचायत चारठाणा यांचे संयुक्त विद्यमाने आज चारठाणा येथे श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना शाखा जिंतूर मार्फत व ग्रामपंचायत चारठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज चारठाणा येथे श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले. यावेळेस सरपंच अनिरुद्ध चव्हाण, ग्रामविकास अधिकारी अंबादास वाटोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच संघटनेचे जिल्हा सचिव कृष्णा राठोड, विद्या गायकवाड व गावातील ग्रामस्थांनी श्रमदान केले. तळणी फाट्यावरील विद्युत रोहित्र गेल्याने 4 महिन्यापासून जळाले आहे. सदरील रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तळणी फाट्यावरील विद्युत रोहित्र गेल्या 4 महिन्यांपासून जळाले आहे. सदरील रोहित्र बदलवून देण्यासाठी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन उपअभियंता MS भावसार यांनी स्वीकारले. मंठा येथील तळणी फाट्यावरील विद्युत रोहित्र गेल्या 4 महिन्यांपासून जळालेले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणी शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयाला खेटे घालत आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिकांसह रब्बी हंगामातील पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची शेती कामे रखडली आहेत. या पार्श्वभूमीवर विद्युत रोहित्र तात्काळ बदलून देण्यात यावे, तसे न केल्यास उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर सुमन बोडखे, काशीबाई काकडे, दत्तात्रय अंभोरे, बाबासाहेब बोराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिका आयुक्तांनी नव्या पार्क स्टेडियमची केली प्रत्यक्ष पाहणी. स्टेडियम खेळाडू आणि नागरिकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर खुले करण्याच्या दिल्या सूचना.
शहर काँग्रेसने केले राज्यपालांच्या बेताल वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन. कोश्यारी चले जाओ म्हणत भाजपने माफी मागण्याची केली मागणी. महापालिकेने अतिक्रमणावर फिरवला जेसीबी. लष्कर भागातील पत्र्याचे घर केले जमीनदोस्त. पीडित परिवाराने पालिका प्रशासनासह तक्रारदाराविरोधात केली टीका. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.